अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 24. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात अन्याच्या मनात धाकधूक सुरू होती. ते ठीक तर असतील ना, हा एकच प्रश्न अन्याच्या मनात पडत होता. तेवढ्यात क्लासरूममध्ये त्यांचे सर आले आणि त्यांनी लेक्चर सुरू केलं. पण आज अन्याचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. तिची नजर त्या दरवाज्यावरच स्थिर होती व मनात एकच प्रश्न घोळत होता, ते येतील ना? पण इकडे अविनाश ऑफिसमध्ये एवढा बिझी होता की त्याला श्वास घ्यायला देखील फुरसत नव्हती. तर आतापासून पुढे. सो स्टुडंट्स, टुडे वी आर डिस्कस ऑन द टॉपिक. क्लासरूममध्ये आलेले शिक्षक त्यांच्या टॉपिककडे वळले तसे क्लासरूममध्ये 3 ड्रॉप सायलेन्स झाला. रेवा, ते ठीक असतील ना? आज कॉलेजला पण आले नाहीत. मला त्यांची खूप काळजी वाटत आहे. अन्याने रेवाला न राहून विचारलं. तसं सगळ्यांनी तिच्याकडे त्रासिक नजरेने पाहिलं व तिने कसं तरी सगळ्यांकडे पाहिलं. अन्या, अगं गप्प बस ना. तुझं काय चालू आहे? आज तुला क्लासरूम बाहेर उभं राहायचे आहे का? माने सरांना क्लासरूममध्ये डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाही. जर कोणीतरी क्लास डिस्टर्ब केला तर ते सरळ त्या स्टुडंट्सला बाहेर काढतात. मग तुझं आज हे काय चालू आहे? रेवा समोर तोंड करून हळू आवाजात अन्याला बोलली. अगं पण मला त्यांची काळजी वाटत आहे. ते ठीक तर असतील ना? अन्या वैतागून मोठ्या आवाजात बोलली. एवढंच लागलंय पण हिला त्याची एवढी का काळजी वाटत आहे? रेवा वैतागूनच मनातच बोलली. तेवढ्यात तिचं लक्ष सरांकडे गेले तर ते त्या दोघींकडेच रोखून बघत होते. हे यू बोथ, तुम्ही दोघी आत्ताच्या आत्ता माझ्या क्लासमधून बाहेर निघा, सर चिडून बोलले आणि त्या दोघी पटकन आपल्या जागेवर उठल्या आणि बाहेर जाऊ लागल्या. तेव्हा अन्याने चोरून सरांकडे पाहिलं तर ते तिच्याकडेच रोखून बघत होते. तेव्हा तिने बारीक तोंड केला आणि कानाला हात लावून त्यांना सॉरी बोलली व पळतच क्लासरूम बाहेर पडली. काय हे, मला ते लेक्चर अटेंड करायचं होतं पण तुझ्यामुळे आता मला तिथून हाकललं, रेवा बारीक तोंड करून बोलली. एवढं काय होतं त्या लेक्चरमध्ये? मी तुला नंतर समजावून सांगते. पण त्याआधी तू अवीला फोन कर ना एकदा. एकदा का मला ते ठीक आहे हे समजलं तर मी तुला हे आत्ताचं लेक्चर तुला एक्सप्लेन करून सांगेल, अन्या बोलली आणि रेवाने आपल्या डोक्यावर हात मारला. ही मुलगी ना इम्पॉसिबल आहे. असं बोलून आजकाल ही थोडी वेगळीच भासत आहे, स्पेशली कालपासून. असं मनात बोलून रेवाने अवीला फोन लावला तर पलीकडे रिंग होत होते पण कोणी फोन रिसीव करत नव्हते. म्हणून रेवाने कॉल कट केला. बहुतेक तो कामात बिझी असेल कारण तो माझा फोन उचलत नाही. आपण थोड्या वेळाने कॉल करू, रेवा बोलली आणि ती आपल्या पर्समध्ये मोबाईल ठेवत होती. तेवढ्यात अन्याने तिचा फोन हिसकावून घेतला. अगं आपण पुन्हा एकदा कॉल करूया ना, काय माहीत कदाचित ते फोनपर्यंत लेट पोहोचले असतील आणि त्याचवेळी तू कॉल कट केला असशील, अन्या लास्ट डायल नंबरवर कॉल करत होत बोलली. तेव्हा देखील रिंग होत होत्या पण कॉल रिसीव केला जात नव्हता. अगं काय हे, ते तर फोन उचलतच नाही आहेत, अन्याने अनेकदा कॉल करत बोलली. पण आता रेवाने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला कारण आता जस्ट तिच्या लक्षात आलेलं की तिने अवीचा नंबर अविनाश या नावाने सेव्ह केलेला. हे जर अन्याने पाहिलं असतं तर ती एक ना अनेक प्रश्न विचारून तिच्याकडून सत्य वदवून घेतलं असतं. म्हणून ती पुन्हा कॉल करणार त्याआधीच तिने आपला मोबाईल तिच्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतला. तू तुझ्या फोनवरून कर ना कॉल. ते जर आता कामात असले आणि नंतर फ्री झाल्यावर त्यांनी मला कॉल केला तर मी त्यांच्याशी काय बोलू? तेव्हा तूच त्यांना कॉल कर आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस कर, रेवा बडेच हसून आपली बत्तीसी दाखवत बोलली. अगं त्यांनी माझा कॉल रिसीव केला नाही आणि घरी गेल्यावर कॉल केला तर मी घरी त्यांच्याशी कसं बोलू? अन्याने क्यूट एक्सप्रेशन करून विचारलं. त्यात काही एवढं अवघड आहे?
तू एक काम कर, त्यांचा फोन आला की तू त्यांच्याशी तुझ्या या तोंडाने बोल. रेवा मस्करी करत बोलली. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलणार, म्हणूनच तुझ्या पाठीत थपाटा घालायला मी तयारच होते. अन्या रेवाच्या पाठीत थपाटा देत बोलली. आई गं लागलं. तू मला विचारलं ना की घरी अवीसोबत कसं बोलायचं, म्हणून मी तर तुला सगळं सरळ सांगितलं की तोंडाने बोलायचं. यामध्ये माझं काय चुकलं का ते सांग बरं. रेवा आपलं हसू दाबत बोलली. बाई तुझ्या नादाला लागण्यापेक्षा माझं मी फोन लावलेला बरा. अन्या मान हलवून बोलली. आणि त्यावर रेवा जोरात हसू लागली. पण अन्याने आपल्या फोनमधला तो अननोन नंबर डायल केला, जो काल रात्रीपासून तिने 50 वेळा लावायचा प्रयत्न केलेला, पण रिंग व्हायच्या आधीच तिने तो मोठ्या शिताफीने कट केलेला. आता देखील ती रिंग व्हायच्या आत फोन कट करणारच्या नादात होती. पण पहिली रिंग झाली आणि अन्याच्या चेहऱ्यावरील हावभाव लगेच बदलले. तिने तसंच 5-6 रिंग होऊ दिल्या आणि मग शेवटच्या रिंगला ती फोन कट करणार तेवढ्यात, हॅलो, हां बोल ना अन्या, एक मॅग्नेटिक आवाज ऐकू आला आणि अन्या भीतीने थरथर कापू लागलेली. हॅलो, अवीचा पुन्हा आवाज आला आणि अन्या भानावर आली. हं, हो हो, मी आहे इथेच, अन्या दचकून बोलली. अगं मग बोल ना, फोन कशासाठी केला होतास, अवीने खूप विचारलं. ऑफिसमध्ये सकाळपासून तो नुसता कामात होता. आताही तो त्याच्या जागेवर बसून कोणाला तरी इन्स्ट्रक्शन देत होता. तेवढ्यात अन्याचा फोन आला. तेव्हा त्याने कॉफी ब्रेक घेतला व कॉल रिसीव्ह केला. अगं मी कशासाठी फोन केलेला, अन्या घाबरल्यामुळे ब्लॉक झालेली आणि आपण त्यांना कॉल केलेला आहे तिला आठवत नव्हतं. तिने रेवाला विचारलं की मी फोन का केलेला. तुमची आठवण आलेली म्हणून कॉल केलेला, रेवा बोलली. आणि तिने जे काही सांगितलं ते अन्याने जसेच्या तसे सांगितलं आणि हे ऐकून अवीला एक प्रकारचा सुकून मिळाला. पण आता अन्या काय बोलली हे ऐकून त्याला ठसका लागला. तेव्हा कुठे अन्याला आपण काय बोललो याचे भान झाले व तिने अवीची माफी मागितली व त्याच्या जखमेबद्दल विचारलं. हो, मी बरं आहे आणि माझ्या हाताची जखम पण आता दुखायची कमी झाली आहे. बाय द वे, तू मला मिस केलं, अवी हसत बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून अन्याने फोन कट केला. तसा अवी तो फोन आपल्या हातात पकडून त्या फोनकडे बघून हसू लागला. तेवढ्यात मागून कोणीतरी आलं आणि अवीच्या हातातील फोन हिसकावून घेतला. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून अवीच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या, कारण ती व्यक्ती म्हणजे समीरा होती. ती आज सकाळी सकाळी इथे आली म्हटल्यावर ती आता पुन्हा तिच्या व नितीनबद्दल घरी कधी सांगणार, किंवा मग आम्ही पळून जाऊन लग्न करतो या दोन्हीपैकी एक तरी गोष्ट ती त्याला सांगणार आहे, हे त्याला पहिल्यांदाच समजलं होतं. अवीच्या डोक्यात आता विचारचक्र सुरू झालेलं, पण त्याला इतक्यात समीराचा अन्याबद्दल सांगायचं नव्हतं. त्याला तिचा स्वभाव पूर्णपणे समजला होता. ती नेहमी अवीवर जळायची, नेहमी त्याच्या एक पाऊल पुढे जाण्यासाठी ती प्रयत्न करायची. आता जर त्याने तिला अन्याबद्दल सांगितलं असतं तर ती त्यांची लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच त्याच्याकडून रिकामी व्हायची. तेवढ्यात त्याला सकाळी मांटीचं व त्यांचं झालेलं बोलणं आठवलं आणि मग त्याला समजलं की ती इथे का आली आहे. सकाळी मॉन्टीने त्याला सांगितलेलं की नितीनला एवढ्यात लग्न करायचं नाही, तर त्याला पहिल्यांदा व्यवस्थित सेटल व्हायचं आहे आणि त्यानंतर लग्न करायचं आहे, कारण त्याला समीराला ती आत्तापर्यंत जगत असलेली लक्झरी लाईफस्टाईल लग्नानंतरही द्यायची आहे. त्याकरिता त्याला सेटल होणं गरजेचं होतं. म्हणून तो पुढच्या 2 वर्षात आपण लग्न करूया असं म्हणत होता. पण आता समीरा त्याची काही ऐकायलाच तयार नव्हती. त्यालाही तिचे आईबाबाचं कारणीभूत होते. ते तिला लवकरात लवकर अवीसोबत लग्न कर म्हणून तिच्या मागे लागलेले होते. काय रे, एवढं काय खास आहे या फोनमध्ये, जो तू त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसून बघत होतास, समीरा हसतच बोलली. पण तिच्या बोलण्यात थोडा राग होता. अगं समीरा, तू इथे, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज.
अवी तिचं ध्यान भटकवण्यासाठी बोलला, अरे हो, माझं अंकलकडे थोडं काम होतं. म्हणजे त्यांनीच मला बोलावलेलं होतं. म्हणून मी आले. पण त्यांना भेटायच्या आधी मला तुझ्याशी बोलायचं होतं. त्यामुळे मी आत डोकावून पाहिलं तर तू या फोनकडे बघून एकटाच गालात हसत होता. म्हणून मी तुझा फोन हिसकावून घेतला. कारण मी इथे टेन्शनमध्ये आहे आणि तू आनंदात, हे मी बघूच शकले नव्हते. हे ती मनातच बोलली. ओके, पण त्यांनी तुला इथे कशासाठी बोलावून घेतलंय? अवी थोडा घाबरूनच बोलला, मे बी तुझ्या आणि माझ्या लग्नासाठी. कारण काल मी जेव्हा घरी गेले तेव्हा माझ्या डॅडनी अंकलला फोन केलेला, तेव्हा ते आपल्या लग्नाबद्दल बोलत होते. आणि यू नो व्हॉट, ते आपल्या डेस्टिनेशन वेडिंग प्लॅनिंग करत आहेत, तेही इटलीमध्ये. तुला सांगते, जेव्हापासून मी सेलिब्रिटींचे तिथे लग्नाचे फोटोज व्हिडिओज पाहिले ना, तेव्हापासून माझी पण हीच इच्छा आहे की माझंही लग्न त्या ठिकाणी व्हावं. तुला माहिती आहे, माझे डॅड व तुझे डॅड माझ्या आईचे खातर तिथेच आपलं लग्न करायला तयार झालेत. म्हणूनच त्यांनी मला बोलावलं असेल. समीरा एक्सायटेड होऊन बोलली. पण तिचं बोलणं ऐकून अवी आपल्या खुर्चीवर ताटकन उठून उभा राहिला. समीरा, हे तू काय बोलत आहेस? तुला समजते का? तू तुझ्या इटलीमध्ये लग्न करण्याच्या इच्छा खातर तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस का? मला तर हे खूप स्ट्रेंज वाटतंय. अवी थोडा रागातच बोलला. अरे मग तूच मला सांग की मी काय करू? माझे मामा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मला एकच प्रश्न विचारतात की तुम्ही दोघे लग्न कधी करत आहात? मी त्यांना सांगून वैतागले आहे, पण ते माझं काहीच ऐकत नाहीत. मग मी काय करू सांग ना? काल मी नितीनला बोलले की आपण लग्न करूया, तर तो म्हणतो की आपण 2 वर्षानंतर लग्न करूया. तोपर्यंत मी व्यवस्थित सेटल होईल, म्हणजे तुला कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही. म्हणून मी विचार केला की आज अंकलला सगळं काही खरं खरं सांगून टाकायचं. समीरा रडवेली होऊन बोलत होती. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला अन्य अविनाशची लव्ह स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू.